नमस्कार. मी संजीवनी मुळे. आजचा माझा विषय आहे लिव्ह अँड रिलेशनशिप. भारतीय ज्योतिषशास्त्रात किंवा पुरातन काळी या शब्दांची आणि या व्याख्येत ओळख नसली तरी पण त्या काळी सुद्धा लिव्ह अँड रिलेशनशिप होतं. जसे दुसरी पत्नी, ठेवलेली पत्नी किंवा अंगवस्त्र. श्रीमंत आणि राजघराण्यातले लोक अशा प्रकारचे रिलेशन ठेवत असत. त्या काळी त्या पद्धतीने त्याला मान्यता मिळालेली होती. लिव्ह अँड रिलेशनशिप म्हणजे काय की दोघांनी एकत्रित राहणे बिना लग्नाचं. ग्रहानुसार हे आकर्षण निर्माण होतच, पण लग्नाआधी आणि लग्नानंतर पण सुद्धा समाज हा पुरुष प्रधान असल्यामुळे त्याला अशी नावे दिल्या गेली होती. पण आता स्त्री आणि पुरुष दोघेही लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्याकरता तयार असतात. खरं तर या आकर्षणाला आपण वेगवेगळी नावे देऊ शकतो. स्त्री पुरुष आकर्षण आणि त्यांच्यातले रिलेशन या बाबतीत जर आपण विचार केला तर विवाह, लिव्ह अँड रिलेशनशिप आणि अफेअर असे 3 प्रकार आपल्याला एकत्रितपणे दिसतात. विवाहाला सामाजिक मान्यता आहे, पण लिव्ह अँड रिलेशनशिपला सामाजिक मान्यता नाही. आणि अफेअर हे क्षणिक असतात, काही काळाकरता टिकतात आणि मग निघून जातात. पण हे असं दीर्घकाळ चालू राहणारं रिलेशन म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिप. तर या रिलेशनशिपला आज आपण डेफिनेशन करू ज्योतिषशास्त्रानुसार की हे का होतं आणि कशा प्रकारे याचा आपल्या सामाजिक जीवनावर परिणाम होतो. आता लिव्ह अँड रिलेशन साठी ग्रह कसे असावे आणि कोणत्या ग्रहानुसार आपण हे लिव्ह अँड रिलेशनशिप बघू शकतो याचा आपण विचार करू. कुठल्याही स्त्री पुरुष रिलेशन मध्ये शुक्र आणि मंगळ हे प्रामुख्याने कार्यरत असतात. क्षणिक आकर्षणाला आपण रिलेशन म्हणत नाही, पण एकत्र राहून सुरू असलेल्या आकर्षणासोबत जेव्हा आपण एकत्र जगतो त्याला लव असं पण म्हणता येतं. क्षणिक नात्यात शुक्र आणि सप्तमेशाचा संबंध येतो. सप्तमेशातला ग्रह, सप्तमेशातला भावेश हा शुक्रासोबत जर जोडल्या गेलेला असेल आणि त्यावर मंगळाची दृष्टी असेल तर असे क्षणिक आकर्षण निर्माण होऊन अफेअर निर्माण होतात. जे नाते बरेच काळ टिकतात त्यामध्ये मंगळ शुक्र अधिक चंद्राचा प्रवेश असतो. चंद्राचं गोचरीशी म्हणजे 7व्या भावाशी आणि महादशा जर चंद्राची असेल किंवा शुक्राची असेल किंवा राहूची असेल आणि त्या कालखंडात याच ग्रहांच्या उपराशा म्हणजे शुक्राच्या राशीमध्ये राहूची, शुक्राच्या महादशेत राहूची अंतर्दशा किंवा चंद्राच्या महादशेत शुक्राची अंतर्दशा असं जर ते येत असेल ग्रहानुसार तेव्हा पण लिव्ह अँड रिलेशनशिप निर्माण होतात. कारण महादशा काही महादशा दीर्घकाल असतात. म्हणजे शुक्राची तर कमीत कमी 3 वर्ष महादशा असते. तेव्हा त्या कालखंडात जर हे रिलेशन निर्माण झालं तर ते 3 वर्ष निश्चितच टिकतं. पण शुक्रानंतर ताबडतोब आपल्याला जर म्हणायला गेलं की मंगळ आला आणि राहू जर नंतर आला तर त्या कालखंडात पण हे लिव्ह अँड रिलेशनशिप किंवा अफेअर निर्माण होतात. या रिलेशन मध्ये स्त्री हा अर्थ त्रिकोण म्हणजे तिचा अर्थ त्रिकोण फार प्रभावी असतो. कारण तिची जर आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर ती हे रिलेशन बरेच दिवस टिकवून ठेवते. या रिलेशन मध्ये संतती योगाला महत्व नाही. स्त्रीचा चंद्र जर कमजोर असला तर ती वारंवार अशा प्रकारच्या रिलेशन मध्ये अडकते. वैवाहिक स्त्रीला पतीकडून सुख मिळत नसलं तरी पण ती या अशा प्रकारच्या रिलेशन मध्ये येते. अशुभ चंद्र असला, अशुभ शुक्र असला, त्याच्यावर राहूची दृष्टी असली किंवा शनीची दृष्टी असली किंवा सप्तमेश बिघडलेला असला तरी पण लिव्ह अँड रिलेशनशिप निर्माण होतं. ही परिस्थिती टिकवण्याकरता प्रामुख्याने स्त्रीची संमती जरुरी असते. तिला जर कम्फर्टेबल त्या रिलेशन मध्ये वाटत असेल तरच हे नातं टिकतं.
पुरुषांच्या पत्रिकेत मंगळ शुक्र राहू युती असेल तर हे लोक वारंवार प्रेमात पडतात. ह्या व्यक्ती ज्या ज्या शुक्र पॉवरफुल असतो, राहू पॉवरफुल असतो, त्या व्यक्ती बिनधास्त प्रपोज करतात. पण चंद्र अबोल असेल तर त्या मात्र बोलत नाही. पण शुक्र हा बेधडक असतो, तो त्या नात्याला बिनधास्तपणे सांभाळतो. गुणमेलनात वैर वर्ग जरूर बघावा. योनी मैत्री जुळत नसेल तर पती पत्नी बाहेर सुख शोधतात. त्यामुळे योनी मैत्री जर शून्य असेल तर विवाहाला मान्यता देऊ नये. शुभ नवपंचम चांगले असेल तर आयुष्य छान जातं. पण शुभ नवपंचम अशुभ असेल तर पती पत्नीतलं आकर्षण समजतं, त्यांच्यात अरसिकता निर्माण होते. स्त्रीला परिस्थितीमुळे खूपच जमवून घ्यावं लागतं. पण त्यामुळे काय होतं की ती मेंटली खूप डिस्टर्ब होत असल्यामुळे किंवा घरात जर बरोबर सुख मिळत नसेल तर तिला खूप समजूता करावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं. लॉंग सॅक्रिफाईस मेक हार्ट विल बी स्टोन. त्यामुळे स्त्री ही डिस्टर्ब होते, तेव्हाच ती अशा प्रकारच्या चुकीच्या रिलेशन मध्ये अडकते. शुक्रवर गुरुची दृष्टी असता लिव्ह अँड रिलेशनशिप दीर्घकाळपर्यंत चालतं. शरीर सुखाचा कारक शुक्र आहे व मंगळ आणि राहू हे त्याला प्रोत्साहन देणारे ग्रह आहेत. आणि तृतीय स्थान हा तुमचा करार म्हणजे विवाहाचा करार होतो, तसाच लिव्ह अँड रिलेशनशिपचा करार होतो की आपण सोबत राहायचंय आणि इतके काळ तरी राहायचंय. एकादश स्थानावरतून लिव्ह अँड रिलेशनशिप किती दिवस टिकेल, त्याचा लाभ होईल की नाही याचं आपण विवेचन करू शकतो. शुक्र मंगळ आणि राहूच्या युतीत किंवा दृष्टियोगात किंवा समसप्तक योगात जर अशा प्रकारचे ग्रह असतील तर हे लिव्ह अँड रिलेशनशिप बरेच दिवस चालतं आणि आपण त्याला समाजाकरता बघू शकतो. समाजाच्या बंधनामुळे अशा प्रकारचे प्रयोग कमीच असतात, पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शुक्राबरोबर म्हटलं जातं की शिशिरातही स्पर्शून जातो तो अशरीरी वसंत, तेव्हा हृदयातीलही स्पंदने डोलू लागतात आणि मग हा देतो शिशिर. या नात्यात चंद्राचे इन्व्हॉल्वमेंट खूप आहे. इमोशनसाठी चंद्र महत्वाचा आहे, कारण कुठल्याही प्रेमामध्ये इमोशन गुंतल्याशिवाय लिव्ह अँड रिलेशनशिप होऊ शकत नाही. क्षणिक आकर्षणाला काही अर्थ नसतो, पण चंद्र जेव्हा तुम्ही मनाने गुंता तेव्हाच हे लिव्ह अँड रिलेशनशिप बरेच दिवस टिकतं. कधी कधी सामाजिक बहिष्कार पण आपल्याला यात बघता येतो व दुःखदायक आयुष्य निर्माण होतं. कारण लिव्ह अँड रिलेशनशिप टिकवणं आणि सांभाळणं सामाजिक दृष्टिकोनातनं अशक्यच आहे. पण तेव्हा ते शक्य होतं तेव्हा तुम्हाला अनेक मानसिक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये पडताना प्रत्येकाने विचार करावा की आपण या गोष्टीत गुंतल्यानंतर सामाजिक दृष्टिकोनातून किंवा घरच्या दृष्टिकोनातून त्याचे काय परिणाम होते. धन्यवाद.